नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बेमुदत लक्षवेधी धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते। कोतवाल संवर्गाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा आणि शासकीय स्तरावरून कोतवाल संघटनेच्या सर्व मागण्या विनाविलंब मान्य करण्यात याव्या, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बेमुदत लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनाला आमदार मंगेशदादा चव्हाण हे स्वतः उपस्थित होते। त्यांनी महाराष्ट्र राज्यभरातून आलेल्या कोतवाल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी आणि गावागावातून आलेले कोतवाल मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, त्याबद्दलची ही बातमी आहे। आझाद मैदानमध्ये घोषणाने कोतवाल संघटनेचा आवाज बुलंद करण्यात आला आणि या कोतवालांना मंगेशदादा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा। आपणही आपल्या परिसरातील घडामोडी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलकडे पाठवू शकता। आता मुख्य बातमी। त्यावेळेस मांजरवाडीचं म्हणणं पडलं, तुमची मागणी 12,000ची होती आणि करी साहेबांकडे मला आठवतं मी एकदा दोनदा नाही कमीत कमी या फाईलसाठी शिवप्रसाद आणि आम्ही तुमचे सगळे संघटनेचे पदाधिकारी कमीत कमी 50 वेळेस गेलो असू आणि त्यावेळेस तर मी स्वतः सांगितलं की साहेब यांची परिस्थिती अशी आहे, यांच्यातली बरेचसे पोरं ही एकदम शिकलेली आहेत, फक्त परिस्थितीची अडचण आहे। यांच्यातले बरेचसे पोरं PhD झालेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, MPSC मध्ये 2-2, 5-5 मार्कांनी कुठे हुकले, तलाठीमध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, PSI अशा अनेक परीक्षांमध्ये यातले बरेचसे पोरं ते तिथे नंबर लागले नाही म्हणून यांनी तलाठ्याचे फॉर्म भरले, तलाठ्याचे लागले नाही म्हणून यांनी आता कोतवालांचे भरले, हे काही कोतवाल झाले। गावगाड्यातला सगळ्यात महत्वाचा घटक कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, ही घटक महत्वाची आहे। आणि सुरुवातीच्या काळात कोतवालाला एक महत्व असायचं, एक मानाचं पद असायचं। लोक उतारा जरी काढायचं म्हटलं 7-12 तरी चांगली चांगली लोक त्याच्याच मागे फिरायचे। काळ बदलला, परिस्थिती बदलली, सगळं डिजिटल झालं, आता सगळं ऑनलाईन झालं। कोतवालाची कामं कमी ही झाली, परंतु इलेक्शन आणि इतर कामं, जबाबदारीची कामं वाढली आणि अशा परिस्थिती या कोतवालांना आपण मदत केली पाहिजे। तुमची बाजू आज इथे म्हणून सांगत नाही, इतकी जोरात बाजू मांडून सांगितली त्यावेळेस मी म्हटलं साहेब तुमची रिटायरमेंट आहे, आपल्याला या कोतवालांना मदत करायची आहे। तुमच्या आयुष्यातला हे सगळे कोतवाल तुमची एक सही आयुष्यात लक्षात ठेवतील। आणि तुम्हाला मी असं म्हटलं होतं की 7,500 आहे तर आपण 12,000ची मागणी करा आणि 10,000 पर्यंत आपण करू, परंतु तिथं मागणी मी कितीची मागितली? 20,000 रुपयाची। आणि सही करताना ते म्हटले की 20,000 जास्त होतील। म्हटलं साहेब एक काम करा, म्हटलं मग 18 करा। अरे नाही ते 18ही करता येत नाही। मी म्हटलं साहेब ते आता 15च्या खाली होणार नाही, 15च करावं लागतील। आणि ती सगळं मी अर्ज केली, ती कॅबिनेट आलेली, देवेंद्रजींनी ते मान्य केलं। म्हणजे मला असं वाटतं की या महाराष्ट्रात देवेंद्रजींसारखा नेता त्यावेळेस होता म्हणून ते 15,000 रुपये झाले। 15,000 रुपये कधीही एखाद्या नेत्याने, राज्यकर्त्याने एवढी वाढ मागणी असताना वाढ दिली असा हा इतिहासला एक निर्णय असेल। नंतर ते पुढचेही साक्षीदार तुम्ही आहेत। कोतवालांचे 15 झाल्यानंतर पोलीस पाटील परत माझ्या अंगावर आले, म्हटलं आम्ही काय वाईट केलं। आता त्यांना 15 केल्यानंतर करी साहेबांनी त्यावेळी ते चीफ सेक्रेटरी होते, किशोर आपण मी दोघंच एकदा गेलो। मी म्हटलं हे सगळे वाद, ते मला म्हटले की तुझ्यामुळे हे सगळा इश्यू झाला, तुझे 15 केले नसते तर 15 मागायला आले नसते। पण तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही तुमचा हक्क मागताय आणि आज लाखो करोड रुपये योजनांसाठी खर्च होत आहे।
प्रभावी अंमलबजावणीसाठी कोतवालांची भूमिका महत्वाची आहे. पहिले कोतवालांना चतुर्भुज लागावी हे मी संभ्रमात होतो. ते कसं बसवायची ही मला अडचण होती. पण मी तुम्हाला सांगतो, कोणी काही म्हणू द्या, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तुम्हाला या आंदोलनाचं फलित आणि तुमच्या संघटनेला मी सांगतो, 7-8 दिवस सरकारची उरले. तुमची फाईल या कॅबिनेटला येईल का नाही येईल मला एकदा फक्त मी आज फायनान्सला जातो. सचिवांकडे मी तुमच्या शिंदेना आणि मी शिवप्रसाद या दोघांना घेऊन जातो. जरी आज नाही झाली, या पुढच्या काळामध्ये ही फाईलची जबाबदारी माझी. वेळ लागला तुम्हाला सांगतो की लगेच एका रात्री घडणार नाही. आता झालं तर 7 दिवसात होईल, नाही झालं तर पुढच्या वेळेस मी तुमच्यासाठी उभाच आहे. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. आता नुसतं मी शब्द घेऊन जात नाही. शिंदे साहेब माझं एक वैशिष्ट्य आहे, नुसतं आता 7 दिवस आहे हो हो म्हणून मी कुठेही राहू द्या, कसाही राहू द्या, कोणासोबतही राहू द्या, मी कोतवालांसोबतच राहील. कोतवालांचं माझी राहील, त्याला वेळ लागेल. तुम्ही एक समजून घ्या, ही फाईल फायनान्सला मी आताच तुम्हाला दोघांचं एकदा मला फायनान्शियल गणित समजू द्या. माझ्या मते तुमचे आता कार्यरत कोतवाल हे 13,000 आहेत, म्हणजे 15,000, म्हणजे माझ्या मते 12,637. एकंदरीत किती रुपये लागतात आपल्याला आता वार्षिक हा किती बोजा पडतोय, त्याला फायनान्शियल अप्रुव्हल काय भेटतील, अजितदादांचं काय म्हणणं आहे. आणि मला एकदा चर्चा झाल्यानंतर मी तुम्हाला या विषयात एकच जबाबदारीने सांगतो, कोतवालांच्या मागणीच्या अनुषंगाने मी तुमच्या सोबत आहे, कोणी काही म्हणू द्या. आणि मला असं वाटतं की पावसाचं वातावरण आहे, सगळे तुम्ही आजारी पडायची परिस्थिती व्हायला नको. इथं महिला भगिनी माझ्या आहेत, सगळे कोतवाल बांधव आहेत. तुमचा वेळ तुम्ही आंदोलन स्थगित करावं मी असंही शिवप्रसाद शिंदे सरांना आणि शिवप्रसादजींना विनंती करतो. तुमच्या मागणीच्या अनुषंगाने पुन्हा या 7 दिवसात तुम्हाला माहिती आहे की मग फायनान्स कॅबिनेटला लगेच मंजुरी देत नसेल. मी तुमची फाईलची एका वस्तुस्थिती आजही समजतो. पण तुम्हाला या मागणीच्या अनुषंगाने कोतवालाला न्याय मिळवून देण्याची आग्रही महत्वाची आणि तुमच्या पदरात न्याय पाडायची जबाबदारी मी घेतो. त्याला वेळ जरी लागला परंतु सोडणार नाही. तुम्हालाही माहिती आहे की मागच्या कार्यकाळात या फाईलला महाराष्ट्रातल्या सगळ्या कोतवाल बांधवांनी अनुभव घेतलाय. एकदा वाढ दिल्यानंतर लगेच दुसऱ्या 2-3 वर्षात मागणी एवढी जोर धरायला लागली, पुन्हा एवढी मागणी वाढली. आणि त्या फाईलला आता माझ्या मधल्या मंजुरीला 1 वर्ष झाले नाही, पुन्हा अजून आता ही मागणी आली. तरी काही अडचण नाही. तुमच्या मागणीच्या अनुषंगाने मी आपल्या सोबत राहील. तुम्ही आज हे स्थगित करायचं आंदोलन शिंदे साहेब तुमचं काय म्हणतात बघा. तुम्ही म्हणजे तुमचा जो नाही घ्या, तुम्ही सगळे निर्णय घ्या. पण माझी तुम्हाला विनंती असेल, पण तुम्हाला मी ही विनंती करेल, काही लोक येतील राजकीय भाषण करतील, मोठमोठ्या काहीतरी हे सांगतील. इथं बोलणं राजकीय भाषण करणं सोपं आहे, परंतु या कोतवालांसाठी महाराष्ट्रभराचा प्रत्येक कोतवाल साक्षीदार आहे. तुम्ही तुमच्या फाईलसाठी तुमच्या मागणीसाठी जेवढी कोतवालांना गरज नव्हती, मला अध्यक्षांना त्यावेळेच्या सगळ्यांना विचारा, प्रत्येक आठवड्याला तुमच्या फाईलसाठी मी फिरलोय. मी तुम्हाला आज सगळ्यांना या निमित्तानं एकच आश्वस्त करतो की समिती नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला.
आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक